तर मूवीच्या स्टार्टिंगला आपल्याला शेरीफ दाखवला गेला आहे. तो त्याच्या फ्रेंडसाठी थँक्सगिव्हिंगचा केक घेऊन आलेला होता. तेव्हा त्याची फ्रेंड आपल्याबरोबर डिनर करण्यासाठी त्याला थांबवती. तेवढ्यात तिचा नवरा नाईट शिफ्टला निघालेला होता आणि त्याची फॅमिली म्हणती की थँक्सगिव्हिंगच्या रात्रीसुद्धा तुला कामाला जायला लागते. त्याच्यावरती तो हॅपीली उत्तर देऊन म्हणतो आपण पुढच्या वर्षी म्हणूयात. असं म्हणून आपल्याला त्याचा बॉस दाखवला गेला. त्याचा बॉस सिटीमधल्या राईट मार्टचा मालक होता. आता राईट मार्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं डीमार्ट आहे ना तसं. तर त्याच्यानंतर त्यांनी त्या रात्री राईट मार्टमध्ये सेल लावलेला होता कारण ती नाईट थँक्सगिव्हिंगची होती. तेव्हा आपल्याला मूवीचं मेन कॅरेक्टर जेनिफर दाखवले गेले. जेनिफर तिच्या मित्रांबरोबर हँगआउट करण्यासाठी बाहेर पडते कारण की ती थँक्सगिव्हिंगची नाईट होती. पण त्याच्यावरती त्यांचे मित्र म्हणतात पार्टी करण्याच्या ऐवजी आपण तुझ्या वडिलांच्या मॉलवर जाऊ. त्याच्यावरती जेनीही तयार होते. जेनीला तिथं मॉलच्या बाहेर तिचा क्रश भेटतो आणि तो तिच्याबरोबर फ्लर्ट करू लागतो. त्यानंतर जेनीचे फ्रेंड तिला आतमध्ये बोलवतात. आता तो मॉल जेनीच्या वडिलांचा होता त्याच्यामुळं त्यांना प्रथम एंट्री मिळती. पण ते पाहून बाकीचे लोक चिडतात आणि त्याचे बॅरिकेड तोडून आतमध्ये पळू लागतात. आणि असं करता करता ते तिथल्या गार्डलाही ऐकत नाही आणि काचेलाही ऐकत नाही. असं करून एक एक वस्तू ते फुकटामध्येच उचलू लागतात. असं करताना त्यांच्या हातनं किती लोक चिरडली जात होती हे त्यांनाही कळत नव्हतं. जेनी हे बघते. जेनी आणि जेनीचा फ्रेंड हे एका बाजूला जाऊन लागतात. पण तेवढ्यातच त्या शेरीफची मैत्रीण खाली पडते आणि एक ट्रॉली लागून तिचा जागच्या जागीच मृत्यू होतो. हे जेनीचा मित्र पाहून जेव्हा तिची मदत करायला चाललेला असतो तेव्हा त्याच्या हातालाही लोक सोडत नाही. हावरे. आता असं झाल्यानंतर जेनी जोरात ओरडताना दाखवली आहे आणि त्यानंतरचा सीन डायरेक्ट पुढच्या वर्षी शिफ्ट होतो. आणि मागच्या वर्षी झालेल्या त्या मार्चच्या सेलमुळे बरीचशी लोक दगावलेली होती. त्यामुळं या वर्षी तो सेल आणू नये असं तिथल्या लोकांची मागणी असती आणि त्याच्यासाठी ते प्रोटेस्टही करत असतात. त्याचबरोबर जेनीच्या मित्रांनी आतमध्ये झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावरती शेअर केलेला असतो. पण तरीही जेनीचे वडील न ऐकता या थँक्सगिव्हिंग नाईटला पुन्हा तो सेल अनाऊन्स करतात. आता हे जेनी आणि त्याच्या मित्रांना जेव्हा समजतं तेव्हा ते सगळे नाराज होतात. ते म्हणतात कदाचित मागच्या वर्षीची गोष्ट पुन्हा होणार. तेव्हा आपल्याला ती सुरुवातीला सेलमध्ये बॅरिकेड तोडून आतमध्ये शिरलेली बाई वेट्रेसचे काम करताना दाखवली आहे. तेवढ्यात तिथे शेरीफ येतात. शेरीफ म्हणतात की आपल्या सिटीमध्ये न्यू ऑफिसर अपॉइंट झालेले आहेत. तेवढ्यात ते ऑफिसर येतात आणि ऑफिसर मास्क बघून त्या मास्कबद्दल विचारायला लागतात. तर त्याच्यावरती ती वेट्रेस म्हणते की हे आमचे सर्वात पहिले सिटीमधले गव्हर्नर होते आणि त्यांनी सिटीसाठी खूप चांगली कामं केलेली होती. त्यामुळे थँक्सगिव्हिंग नाईटला त्यांचा मास्क हा खूप फेमस आहे. त्यानंतर जेनी आणि तिचे मित्र एका हॉटेलमध्ये बसलेले असताना त्या सगळ्यांना एकाच नंबरवरनं मेसेज येतात आणि एका डायनिंग टेबलचा त्यांना फोटो पाठवलेला असतो आणि त्या टेबलच्या खुर्चीवरती त्या सर्वांची नावं लिहिलेली होती. आता त्यांचे मित्र बघून म्हणतात की कदाचित थँक्सगिव्हिंगची नाईट आहे म्हणून कोणीतरी आपली चेष्टा केलेली असेल असं म्हणून ते त्या गोष्टीकडे निग्लेक्ट करतात. पण तेवढ्यात जेनीला दिसतं की त्या गव्हर्नरचा मास्क घालून कोणीतरी त्यांच्याकडे निरखून बघते. पण क्षणामध्ये तो गायबही होतो. आता इथं आपल्याला ती ओरडणारी हावरी बाई दाखवली गेलेली आहे आणि जेव्हा ती त्या गव्हर्नरचा मास्क बघती तेव्हा तोच मास्क घालून आलेला व्यक्ती त्या बाईवरती अटॅक करतो. त्या बाईचं तोंड तो बर्फाच्या पाण्यामध्ये बुचकाळून नंतर तो चेहरा फ्रीजमध्ये चिकटवतो आणि असं करून तो कुऱ्हाडीने त्याच्यावर वारच करणार असतो. तेवढ्यात ती कशीबशी सुटते आणि तिथनं पळून जाते. पळून जाताना त्या किलरला त्या किचनमध्येच लॉक करते. पण तो किलर त्या बाईचा गाडीने पाठलाग करू लागतो. म्हणून त्या गाडीपासून वाचण्यासाठी ती एका डस्टबिनमध्ये लपण्याचा प्रयत्न करते आणि तिथंच तिचे 2 तुकडे होतात. बापरे. मग तो किलर तिच्या झालेल्या 2 तुकड्यांपैकी एक तुकडा उचलून त्या मार्टच्या बोर्डवरती लावतो. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये त्या सेलबद्दल दहशत बसावी. बॉडीची इन्व्हेस्टिगेशन करताना पोलिसांच्या लक्षात येतं की ती तीच बाई होती जिनी या धक्काबुक्कीची सुरुवात केलेली होती. म्हणजे बरीचशी लोक जी मारली गेली होती ती या हावरीमुळेच मारली गेलेली होती. आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्यांना हॉटेलचं फुटेज सापडतं. त्या फुटेजमध्ये तोच गव्हर्नरचा मास्क घातलेला व्यक्ती तिला मारण्यास येताना दिसतो. पण तो मास्क कॉमन असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन तिथंच थांबते. इथं आपल्याला जेनी दाखवली गेली आहे. जेनी तिच्या वडिलांना म्हणत असती मागच्या वर्षी त्या सेलमुळे बरीचशी लोक मारली गेलेली आहेत आणि आता एका बाईचाही जीव त्याच्यामध्ये गेलाय. तर त्यामुळं तुम्ही हा सेल बंद करा. त्याच्यावर जेनीचे वडील म्हणतात मी या वर्षीची सिक्युरिटी पहिल्यापेक्षा जास्त टाईट ठेवली आहे त्यामुळे असं काही होणार नाहीये. आता जेनी जेव्हा तिच्या मित्रांना ही गोष्ट सांगत असती तेव्हा एक वेपन डीलर तिथं येतो. तो म्हणतो तुमच्या मुलांना कुठल्याही पद्धतीचं हत्यार लागलं तर मी ते उपलब्ध करून देईन. इकडे जेनी आणि तिचे मित्र पोलीस स्टेशनला आलेले दाखवलेत आणि त्यांचं मत असतं की कदाचित मागच्या वर्षी सेलमध्ये ज्यांनी चोरी केलेली होती आणि त्याचा त्यांच्याशी संबंध होता त्यांचेच खून होत आहेत. आता हे असं म्हणल्यानंतर शेरीफ जेनला म्हणतो मागच्या वर्षी सेलमध्ये जी धक्काबुक्की झाली होती त्याचा व्हिडिओ तुझ्या वडिलांकडे. तो
व्हिडिओ तुम्हाला आणून दे, म्हणजे त्या व्हिडिओच्या मार्फत त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींना मला सावध करता येईल. जेनी पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन त्याच्या मित्राला सांगते, कदाचित आपले सर्वांचे जीवित धोक्यामध्ये आहेत, त्यामुळं आपण सर्वांनी आता एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि असं केल्यानंतर आपल्याला त्या मार्टचा गार्ड दाखवला गेलाय, जो गर्दी पाहून सुरुवातीलाच पळालेला होता. तेवढ्यात त्याच्यावरती किलर अटॅक करतो. एका तारेच्या मदतीने त्याचं सरच धडापासून वेगळं करतो आणि त्याचं हीर बरोबर घेऊन तो काय करणार हे आपल्याला पुढे दाखवलं गेलेलं आहे. इथं जेनीला आणि तिच्या मित्रांना मेसेज येतो. त्याच डायनिंग टेबलवरती तिला तो गार्ड आणि ती हावरीबाई दाखवली गेलेली आणि त्याच्यामध्ये तिच्या मित्रांचं आणि जेनीचंही नाव होतं. आता हे पाहिल्यानंतर जेनीच्या आणि तिच्या मित्रांच्या लक्षात येतं की कदाचित आता पुढचे नंबर त्यांचे. पण आता पोलिसही अलर्ट होतात, कारण की सिटीमध्ये एक सिरियल किलर आलेला होता. आणि इकडे जेनी तिच्या वडिलांच्या लॅपटॉपवरनं शेरीफला ते व्हिडिओ पाठवू लागते. आणि तो व्हिडिओ पाहत असताना जेनीला एक फुटेज सापडतं. त्या फुटेजमध्ये तिला दिसतं की तिचा मित्र चोरी करणाऱ्या बऱ्याचशा लोकांची मदत करत होता, म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्याचा त्या चोरीमध्ये सहभाग तर होतात. आता ही गोष्ट ज्यावेळी त्यांचे मित्र शेरीफला सांगतात, त्याचवेळी सुरुवातीला त्या हावऱ्या बाईच्या बरोबर ज्यांनी बॅरिकेड तोडलेला असा जिम ट्रेनर आपल्याला दाखवला गेलाय. तो त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर तिथं प्रॅक्टिस करत होता. तेव्हा तो किलर तिथं येतो आणि जागच्या जागी त्याची मुंडी पिरगाळून तिथंच त्याचं काम संपवतो. त्याच्या नाकातून आता रक्त येत होते. आता हे त्याच्या गर्लफ्रेंडला कळण्याआधीच तो किलर त्या ट्रम्पोलिनवरतीच त्या गर्लफ्रेंडला बोक्सून मारून टाकतो. बापरे. पण आता हा प्रकार कॉलेजमध्ये झालेला असल्यामुळे कॉलेज पूर्णपणे बंद करण्यात येतं. आणि इथं जेनी आणि जेनीचे मित्र ज्यावेळी कॉलेजच्या बाहेर चाललेले असतात, तेव्हाच तो किलर त्यांच्यावरती अटॅक करतो आणि त्या सगळ्यांना किडनॅप करतो. पण जेनी हुशार होती. जेनी त्याचा वार चुकवती आणि तिथनं पळून ती कॉलेजच्या स्टॅच्यू रूममध्ये जाऊन लपते. तो किलर तिला जेव्हा शोधत होता तेव्हा जेनी त्याच्यावरती स्प्रे करून तिथनं पळून जाते. खुनाचे इन्व्हेस्टिगेशन करायला आलेले पोलीस तर बाहेर उभेच होते. आता जेनी सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगते, पण पोलीस फक्त तिचं स्टेटमेंट नोंदवतात आणि तिला जायला सांगतात. पुढे जेनीचा मित्र आणि जेनीचा क्रश हे एकमेकांशी भांडू लागतात, कारण की जेनीची अशी हालत दोघांनी लक्ष न ठेवल्यामुळे झालेली होती. पण जेनी दोघांनाही बाजूला करून म्हणते, मला कोणाचीही गरज नाहीये. आता इथं जेनीचे मित्र त्याच वेपन डीलरकडे येतात आणि त्याच्याकडनं एक गन विकत घेतात आपल्या सेफ्टीसाठी. तेवढ्यात आपल्याला जेनीच्या ग्रुपमधली एक मैत्रीण दाखवली गेली आहे. तेव्हा तिच्या घरी किलर येतो. तो किलर गार्डला आणि तिच्या मैत्रिणीच्या वडिलांना तिथंच मारून टाकतो. पण म्युझिकच्या आवाजामध्ये तिच्या मैत्रिणीला काही ऐकू येत नव्हते. बहिरी आहे का? तेवढ्यात तिला जेनीचा कॉल येतो. जेनी म्हणती, तू सेफ आहेस का? ती हो म्हणत असतानाच तेवढ्यात तिथं किलर येतो आणि तिला कायमचीच बहिरी करून टाकतो. आणि आता तिची ही हालत पाहिल्यानंतर ते तिला वाचवायला घराकडे गाडी वळवतात. पण तो किलर एकदम तात्या विंचूसारखा त्यांना हाय करून तो फोन तोडून टाकतो. जेनी आणि जेनीचा मित्र जेव्हा तिला वाचवण्यासाठी बंगल्यावरती येतात तेव्हा तो किलर तिथंच होता आणि तो फोनवरती जेनीच्या किडनॅप केलेल्या मित्रांचं फुटेज दाखवत होता. आणि असं म्हणून किलर तिच्या मैत्रिणीला एका ग्राइंडिंग ब्लेडवरती ढकलतो आणि तिथंच तिचाही मृत्यू होतो. आता एवढे मृत्यू झाल्यानंतर जेनीच्या वडिलांना आत्ता अक्कल येते. ते म्हणतात की मी हा सेल कायमस्वरूपीचा बंद करून टाकतो. आता हे ऐकल्यानंतर शेरीफ त्यांना म्हणतो की थँक्स गिव्हिंगची जी परेड आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी पार्टिसिपेट करू. कदाचित तो किलर तिथं नक्की कोणाला तरी मारेल आणि मग आम्ही त्याला पकडू शकू. असं म्हणल्यानंतर जेनीची फॅमिली आणि जेनीचे फ्रेंड त्या परेडमध्ये येण्यासाठी तयार होतात. परेडच्या सुरुवातीलाच किलर आपली किलिंग करायला सुरुवात करतो. तो एखादा सर धडापासून वेगळं करतो आणि टिअर बॉम्ब त्या परेडमध्ये फेकतो. आता लोक सायरावायरा इकडे तिकडे पळू लागतात, पण त्याचाच फायदा घेऊन किलर जेनीच्या फॅमिलीला किडनॅप करतो. आता तो का किडनॅप करतो ते पुढे आपल्याला कळेल. आता याच्यानंतर जेनीच्या आईला जेव्हा जाग येते तेव्हा ती बघती टेबलवरती तिला कोणीतरी बांधलेलं आहे आणि तिच्या अंगावरती तो किलर हलक्या हलक्या हाताने बटर लावत होता. आता हे त्याच्या आईला कळत तर होते, पण ती शुद्धीमध्ये आहे हे दाखवत नव्हती. तेवढ्यात तो तिच्या अंगावरती मीठ आणि मसाला चोळतो आणि व्हेजिटेबल आणण्यासाठी जेव्हा तो आतमध्ये जातो, या गोष्टीचा फायदा उचलून त्या जेनीची आई टेबलच्या खाली जाऊन लपते. आता किलरला जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा तो हत्यार घेऊन तिला शोधू लागतो. इकडं ती लपत लपत एका फ्रीजच्या जवळ येते, पण त्या फ्रीजमध्येही त्या चेअर लीडरची बॉडी ठेवलेली होती. ती बॉडी पाहून जेनीची आई जोरात ओरडती आणि त्याचाच फायदा घेऊन ती त्या किलरच्या हाताशी लागते. आता जेनीच्या आईला जेव्हा जाग येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिला खरंच त्यांनी भट्टीमध्ये भाजण्यासाठी ठेवलेलं आहे. ती खूप ओरडण्याचा प्रयत्न करते, पण तिथंच भाजल्यामुळे तिचा मृत्यू होतो. बापरे, हे तर खूप भयानक होतं. आणि हे केल्यानंतर आपल्याला जेनी आणि जेनीची फॅमिली त्या टेबलवर बसलेली दाखवली आहेत. किलरनी पोलिसांनाही या डिनरचे फोटो आणि लोकेशन पाठवलेले असतात. आता जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा तिथं कोणीच नव्हते, म्हणजे किलरनी त्यांना फूल केलेले होते. आता इथं किलर जेव्हा त्यांना त्यांचं जेवण दाखवतो तेव्हा ते कोण नसून जेनीची भाजलेली आईच होती. आता हे पाहिल्यानंतर तर सगळ्यांच्या किंचाळ निघू लागतात. तर त्याच्यावरती किलर पहिल्यांदा म्हणतो की थँक्स गिव्हिंग नाईटला
जो सेल ठेवण्याची आयडिया होती ही जेनीच्या आईचीच होती. त्याच्यामुळे त्या सेलचा झालेला हा सक्सेस केक आहे. हे किलर बोलत असतानाच जेनी आणि जेनीचा मित्र रस्सीमधून त्यांचे हात मोकळे करतात आणि तिथून पळून जातात. आता पळून जात असताना किलर आता त्यांचा पाठलाग करू लागतो. तो जेनीच्या मित्रालाही मारतो, पण तरी जेनी चतुराईनी तिथलं तार कंपाऊंड पार करून सिटीकडे पळू लागते. आता हे किलर लांब तिथनं बघतच असतो. तेवढ्यात तिला दिसतं की तो शेरीफ बेशुद्ध पडलेला आहे. ती शेरीफची गन उचलून जेव्हा त्या बेसमेंटमध्ये जाती तेव्हा तिला तिचा मित्र बॉबी दिसतो, तो मास्क काढताना. आता जेनीच्या लक्षात येतं की तो किलर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा मित्र बॉबी आहे. ती शेरीफला या सर्व हत्यांच्या मागे बॉबीच असल्याचं सांगते. आता शेरीफ त्याची गन लोड करून बॉबीला गोळ्या मारू लागतो, पण बॉबी चपळाईने त्या बेसमेंटमधून गायब होतो. आता इकडे शेरीफ जेनीला सांगतो की तुझ्या फॅमिलीला आम्ही वाचवलेलं आहे, पण तुझ्या आईला आणि तुझ्या मैत्रिणीला आम्ही वाचू नाही शकलो. आणि राहिली गोष्ट किलरची, तर आम्हाला त्याच्या एन्काउंटरची ऑर्डर आलेली आहे. तेवढ्यात जेनी बघती त्या शेरीफचे बूट आणि तिला बूट पाहिल्यानंतर लक्षात येतं की हे तेच बूट आहेत जे तिचा पाठलाग करत होते आणि त्यांना चिखलही लागलेला होता. आता हे शेरीफला पाहिल्यानंतर लक्षात येतं. शेरीफ तिला म्हणतो की तू जंगलामध्ये पळायचं नव्हतं. असं म्हणल्यानंतर शेरीफ तिथली रूम लॉक करतो आणि एक छत्मे हास्य घेऊन तो जेनीला म्हणतो की मीच तो किलर आहे. आता जेनी त्याला विचारती की तू ह्या ज्या किलिंग केल्या त्याचं कारण काय, तर त्याच्यावरती तो गोष्ट रिव्हील करतो. माझं पूर्ण आयुष्य मी एकट्यामध्ये घालवलेलं होतं, पण आयुष्याच्या शेवटच्या वळणामध्ये ली माझ्या आयुष्यामध्ये आली आणि त्या लीलाही तुझ्या वडिलांच्या काढलेल्या त्या रात्रीच्या सेलनी माझ्याकडून हिरावून घेतलं, म्हणून मी त्याच्याशी संबंधित सगळ्यांना मारत होतो. हे सर्व करणारे तुझे वडील तेही अजून जिवंत आहेत, पण त्याच्या आधी मी तुझा जीव घेणार. असं म्हणल्यानंतरच जेनी त्याला थँक्स म्हणते, कारण की तिने तिच्या मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू केलेलं होतं आणि ती म्हणली पूर्ण सिटीनी तुझं लाईव्ह कन्फेशन बघितलेलं आहे. आता हे पाहिल्यानंतर किलर तर आधी शॉक होतो, पण आता त्याला समजून जातं की आता सिटीमध्ये तो वाचू शकणार नाही, म्हणून तो आता जेनीला मारायचा प्रयत्न करू लागतो. पण तेवढ्यात तिथं बॉबी येतो आणि बॉबी शिताफीनी जेनीला तिथनं घेऊन पळून जातो. आता जेनी आणि बॉबी तिथनं पळत असतानाच जेनीला बेसमेंटच्या मागच्या बाजूला एक ऑक्सिजन बलून दिसतो. ती त्या ऑक्सिजन बलूनला फुगवायला लागते आणि जेव्हा शेरीफ तिच्यावरती अटॅक करणार तेवढ्यात बॉबी कार चालू करतो आणि जेनी शिताफीनी त्या बलूनला शूट करते. आता इथं किलर पूर्णपणे जाणायला लागतो. जेनी आणि बॉबी कारच्या साह्याने त्या बेसमेंटमधून बाहेर पडतात, पण जेव्हा फायर फायटर किलरची बॉडी शोधत असतात तेव्हा तिथे त्यांना फक्त राखच सापडती. आता तेव्हा आपल्याला दाखवलं गेलेलं आहे एक अनोळखी व्यक्ती त्या बेसमेंट बंद बाहेर पडती. पोलीस जेनीला सांगतात की तो किलर आता मारला गेलेला आहे. लगेच पुढच्या सीन मध्ये आपल्याला जेनी झोपलेली दाखवली आहे आणि तिला कपाटातून कसला तरी आवाज येतो. कपाट उघडल्यानंतर तिला दिसतं की तोच किलर तिला मारण्याचा प्रयत्न करतोय, पण तेवढ्यात तिला जाग येते. तेव्हा तिला कळतं की ते स्वप्न होतं आणि सिक्वलचा एक भाग दाखवून इथंच मूवी बूम.